संकेत लुथरा जियाला घेऊन एका कॅम्पिंगसाठी जातो. तिथे आणखीही बऱ्याच लोकांचे ग्रुप होते. संकेतने जियाला जाडसर उबदार कपड्यांनी खूप चांगल्या प्रकारे झाकून ठेवले होते, जेणेकरून तिला अजिबात थंडी लागू नये. तिथे संकेत जियासोबत खूप मजा करतो. तो स्वतःच्या हातांनी जियासाठी जेवण बनवत होता. जिया संकेतकडे नुसती बघत राहिली. संकेत उष्ण आगीवर काही शिजवत होता, तेव्हाच अचानक त्याची बोटे गरम वस्तूला हलक्याने लागतात आणि त्याला जळजळ होते. आह, जळलं! तो जोरजोरात हात हलवू लागतो. जिया जेव्हा संकेतला अशा अवस्थेत पाहते तेव्हा अचानक तिच्या चेहऱ्यावर हलकासा बदल जाणवतो. तिच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसू लागते. कपाळावर हलक्याशा चिंतेच्या रेषा उमटतात. जणू ती संकेतला त्रास होत असलेला पाहून अस्वस्थ झाली होती. संकेत आपली बोटे तोंडात घेतो आणि जेव्हा त्याची नजर जियावर पडते तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो. त्याला स्पष्ट समजत होते की जियाच्या चेहऱ्यावर सध्या चिंता व्यक्त करणारे हावभाव होते. ती खूप टेन्शनमध्ये त्याच्याकडेच बघत होती, कारण त्याला वेदना होत होत्या. संकेत जियाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, काय झालं जिया? जिया संकेतच्या बोटांकडे पाहते, जी हलकीशी जळली होती, पण फारशी नाही. संकेतला कळून चुकतं की जियाला त्याचा त्रास होताना पाहून वाईट वाटत होतं. ही गोष्ट जिथे संकेतला थोडं आश्चर्यचकित करत होती, तिथे त्याच्या हृदयात एक वेगळीच आनंदाची लहर उमटत होती. कारण आता जिया त्याच्यासाठी काहीतरी फील करू लागली होती. ती त्याला वेदनांमध्ये पाहू शकत नव्हती. तिला त्याची चिंता वाटू लागली होती. विकी बरोबर म्हणाला होता, त्याचं प्रेमच आहे जे जियाला एक सामान्य व्यक्ती होण्यास मदत करू शकतं. संकेत प्रेमाने जियाचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि अंगठ्याने जियाच्या गालांना हलकेच स्पर्श करतो. जिया संकेतच्या डोळ्यांत पाहते. तिच्या चेहऱ्यावर अजूनही हलकीशी चिंता दिसत होती, जी खूप काळानंतर पाहायला मिळाली होती. संकेत प्रेमाने जियाला म्हणतो, तुला माझी काळजी वाटते, कारण माझं पोट जळले. चिंता करू नकोस, काही झालेलं नाही मला. मी अगदी ठणठणीत आहे. मला खूप बरं वाटलं की तू माझी काळजी घेतलीस. मी आता फक्त वाट पाहू शकत नाही की कधी तुझ्या तब्येतीत सुधारणा होईल, कधी तू पूर्णपणे एक सामान्य व्यक्ती बनशील आणि त्यानंतर आपण आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करू. आय लव्ह यू जिया. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्याशिवाय राहू शकत नाही. जिया शांतपणे संकेतच्या गोष्टी ऐकत होती आणि त्याच्या डोळ्यांत पाहत होती. हसतच संकेत तिच्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श करतो आणि खूप प्रेम आणि काळजीने तिला किस करतो. जियाची पापणी हळूहळू मिटू लागते, जणू ती हल्ली संकेतच्या या किसचा आनंद घेऊ लागली होती. कुठेतरी मनाच्या खोल तळापासून ती संकेतसोबत खूप कम्फर्टेबल वाटू लागली होती. म्हणूनच तिच्या वागण्यात हलक्या प्रमाणात का होईना पण बदल दिसू लागला होता. संकेतच्या प्रेमामुळे आणि काळजीमुळे जियाच्या हालचालींमध्येही सुधारणा स्पष्टपणे दिसू लागली होती. एके दिवशी संकेत आपल्या गाडीतून जियाला घेऊन एका पार्कच्या बाजूने जात होता. तेव्हाच अचानक पार्कच्या कडेने एका कापसाच्या कॅन्डी विक्रेत्याचा स्टॉल उभा असलेला दिसला. गाडीच्या बाहेर बघत असलेल्या जियाची नजर अचानक त्या कॅन्डी विक्रेत्याकडे जाते. एकदम न जाणो कुठून, पण जियाच्या डोळ्यात चमक येते, जणू ती कॉटन कॅन्डी खायची इच्छा बाळगून बसली असावी. संकेत तिला अशा प्रकारे पाहत होता आणि अचानक त्याची नजर त्या प्रसंगाकडे जाते. तो थोडासा आश्चर्यचकित होतो जेव्हा तो पाहतो की कॉटन कॅन्डी विक्रेत्याला पाहून जियाच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले आहेत. त्याला कळून चुकतं की जियाला ती कॉटन कॅन्डी खायची आहे. ती पहिल्यांदाच कोणत्या तरी गोष्टीसाठी आतून उत्सुक दिसत होती आणि हे पाहून संकेतला खूप आनंद होतो. संकेत प्रेमळ आवाजात म्हणतो, जिया. जिया त्याच्याकडे पाहते. संकेत विचारतो, तुला ती कॉटन कॅन्डी खायची आहे का? जिया काहीच बोलत नाही, फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहते. संकेत हसत म्हणतो, पाहिलंस ना, मी तुला ती घेऊन देऊ शकतो. तुला जितक्या हव्या असतील तितक्या मिळतील, पण मी फक्त तेव्हाच घेऊन देईन जेव्हा तू स्वतः मला सांगशील की तुला त्या हव्यात, नाहीतर नाही. संकेतचे शब्द ऐकून जियाचा चेहरा हलकासा उतरतो आणि हे तो अगदी स्पष्टपणे पाहू शकतो. त्याला माहीत होतं की जियाच्या वागण्यात सुधारणा करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. तो पुन्हा विचारतो, बोल जिया, तुला त्या हव्यात का? जर तू सांगशील की तुला हव्यात तर मी तुला हव्या तितक्या घेऊन देईन, पण तुला बोलावंच लागेल, नाहीतर नाही. जिया फक्त त्याच्याकडे पाहत राहते, काहीही न बोलता. संकेत तिला 4-5 वेळा विचारतो, पण ती कोणताही प्रतिसाद देत नाही. अखेर तो म्हणतो, ठीक आहे, जर तुला नको असतील तर काही हरकत नाही, आपण घरी जाऊया. संकेत कार सुरू करतो, पण तो मुद्दाम हळू चालवतो, जेणेकरून जियाला काही बोलण्याची संधी मिळावी. जियाच्या चेहऱ्यावर हलकीशी चिंता स्पष्ट दिसू लागते. तिचं लक्ष अजूनही कॉटन कॅन्डीकडे जात होतं. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं की तिला खूप इच्छा आहे ती खाण्याची, पण संकेतने आधीच सांगितलं होतं, ती स्वतः न सांगता तो काहीही देणार नाही. संकेत जियाच्या मनातील अस्वस्थता जाणतो आणि त्याच्या ओठांवर हलकंसं हसू उमटतं. तो गाडी आणखी पुढे नेतो आणि आता जियाची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे उमटते. जसं संकेत गाडी त्या कॉटन कॅन्डी विक्रेत्याच्या जवळून पुढे काढणार असतो, तितक्यात एक अप्रतिम गोष्ट घडते.
जिया अचानक हात पुढे करून संकेतचा हात धरते आणि मोठ्या निरागस नजरेने त्याच्याकडे पाहते. जियाच्या या कृतीने संकेतचं हृदय आनंदाने उचलून बाहेर नाचायला लागतं. ओ माय गॉड, माझ्या जियाने पहिल्यांदा कोणत्या तरी गोष्टीसाठी असा गोड हावभाव केला आहे. किती गोड दिसते. आता तर तिला घ्यायलाच पाहिजे. जियाचा हा निरागस चेहरा पाहून संकेतचं हृदय पूर्णपणे वितळतं. तो गाडी पुन्हा कॉटन कँडी विक्रेत्याकडे वळवतो आणि तिथे जाऊन थांबतो. ते दोघं गाडीतून खाली उतरतात आणि कॉटन कँडी विक्रेत्याकडे जातात. संकेत भरपूर कॉटन कँडी खरेदी करतो आणि त्या जियाच्या हातात देतो. कॉटन कँडी हातात पडताच जियाच्या चेहऱ्यावर चमक येते. तिच्या डोळ्यात आनंद झळकतो. तिच्या डोळ्यांतली चमक पाहून संकेतचं मन सुखावतं. तेव्हाच आणखी एक अप्रतिम गोष्ट घडते. जियाच्या ओठांवर हलकंसं हसू उमटतं. संकेतच्या डोळ्यात आश्चर्य दाटतं. ओ माय गॉड, जिया हसतेय. होय, ती खरंच हसतेय. हा क्षण तर टिपायलाच हवा. तो पटकन आपला फोन काढतो आणि जियाचा एक फोटो क्लिक करतो. जिया आनंदाने कॉटन कँडी खात असते. संकेत प्रेमळ स्वरात विचारतो, जिया, तुला स्वतःच्या हाताने कॉटन कँडी बनवायला आवडेल का? हे ऐकताच जियाच्या डोळ्यात पुन्हा एक चमक येते आणि हे पाहून संकेत तिच्या मनातलं समजून जातो. तो लगेच कॉटन कँडी विक्रेत्याची परवानगी घेतो. तो विक्रेता त्याला संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतो. संकेत जियाला आपल्या पुढे उभं करतो. तिचे हात हळूवार हातात धरतो आणि हळूहळू तिच्या हातांनीच कॉटन कँडी बनवायला शिकवतो. जसं जसं कँडी तयार होत जाते तसं जियाच्या चेहऱ्यावरचं हसू वाढत जातं. त्या हसण्याची गोडी वेगळीच होती. कॉटन कँडी बनवल्यानंतर संकेत जियाला एका पार्कमध्ये घेऊन जातो, जिथे तो तिच्यासोबत खेळतो. आज संकेतला जियामध्ये खूप मोठा बदल जाणवत होता. हे पाहून त्याला खूप आनंद होतो. तो तिला उचलून गोल फिरवतो, झोपाळ्यावर झुलवतो, खूप मजा करतो. थोड्या वेळाने तो जियाला घेऊन घरी परततो. संकेत लुथरा जियासाठी कोमट पाण्याने टब भरतो आणि त्यानंतर तिचा बाथरोब तिथे लावून ठेवतो. त्यानंतर तो जियाकडे जातो आणि म्हणतो, तुझ्यासाठी मी गरम पाणी भरलंय. जा लवकर अंघोळ करून घे आणि तिथेच बाथरोब आहे, तो घालून घे. जिया शांतपणे मान हलवते आणि निघून जाते. संकेत आज खूप आनंदी होता. तो विकीला मेसेज करून जियामध्ये दिसणाऱ्या बदलांविषयी सांगतो आणि मग लॅपटॉप उघडून ऑफिसच्या काही कामांसाठी सोफ्यावर बसतो. थोड्याच वेळात बाथरूमचा दरवाजा उघडण्याचा आवाज येतो. संकेत डोकं वर करून बघतो आणि बघतच राहतो. जिया खूप सुंदर दिसत होती. अंघोळ केल्यामुळे ती पूर्णपणे ताजीतवानी वाटत होती. तिने बाथरोब घातला होता, ज्यामध्ये तिच्या गुडघ्याखालचे पाय स्पष्ट दिसत होते. जियाचे केस ओले होते, त्यामुळे ती आणखीनच मोहक आणि आकर्षक दिसत होती. जियाचं हे रूप बघून संकेत इतर काही विसरून जातो. तो सोफ्यावरून उठतो आणि तिच्याकडे हळूहळू चालू लागतो. जिया तिच्या जागी उभी राहून संकेतकडे बघत होती. संकेत जवळ पोहोचताच तो प्रेमाने दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि तिला आपल्याजवळ ओढतो. संकेतच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती. त्याचे हात हळूहळू जियाच्या पाठीवरून खांद्यावरून जात तिच्या चेहऱ्यावर पोहोचतात आणि तो तिचा चेहरा प्रेमाने दोन्ही हातांनी पकडतो. संकेत हळूहळू तिच्या जवळ झुकू लागतो, जणू त्याच्या संयमाचा बांध तुटला होता. दोघांचे ओठ एकमेकांच्या खूप जवळ येतात, इतके जवळ की त्यांना एकमेकांच्या श्वासांची ऊब जाणवू लागते. त्याआधीच संकेतच्या फोनचा आवाज येतो आणि तो भानावर येतो. संकेतला खूप चिडचिड होते की कोण आहे ज्याने त्यांच्या या सुंदर क्षणात व्यत्यय आणला. तो फोन उचलतो आणि बघतो की आकाश त्याला कॉल करत होता. त्यामुळे तो लगेच कॉल रिसीव्ह करतो. आकाश समोरून काही अशी बातमी देतो ज्याने संकेत आश्चर्यचकित होतो. काय? ठीक आहे भाऊ, आम्ही आजच निघतो, असे म्हणत संकेत कॉल कट करतो. तो जियाकडे बघतो, जी त्याच्याकडे टक लावून पाहत होती. जिया, आजीची तब्येत थोडी बिघडली आहे. आपल्याला आजच घरी निघावं लागेल. संकेत आणि जिया त्यांच्या कंट्रीमध्ये परत येतात. विमानतळावर पोहोचताच त्यांचा ड्रायव्हर त्यांना घ्यायला आलेला असतो. संकेत ड्रायव्हरकडे जातो आणि गाडीची चावी घेतो. चावी मला दे, गाडी मी चालवतो, तू जाऊ शकतोस. ड्रायव्हर तिथून निघून जातो. संकेत जियाला गाडीत बसवतो आणि स्वतः ड्रायव्हिंग करत घरी जाण्यासाठी निघतो. जिया शांतपणे त्याच्या शेजारी बसलेली असते. संकेत प्रेमाने तिचा हात हातात घेतो. जिया त्याच्याकडे पाहते आणि संकेत हलकंसं असतं. जेव्हा त्यांची गाडी एका निर्जन रस्त्यावर पोहोचते तेव्हा अचानक संकेतला काहीतरी संशयास्पद जाणवते. तो गाडीच्या आरशातून पाहतो तर मागून एक काळ्या रंगाची गाडी त्यांना बऱ्याच वेळेपासून फॉलो करत असते. संकेतला वाटतं की कदाचित हा योगायोग असेल, त्यामुळे तो त्याकडे दुर्लक्ष करतो. थोडं पुढे गेल्यावर अचानक काही गाड्या येऊन त्यांची गाडी चारही बाजूंनी घेरतात. संकेत थोडा चकित होतो आणि गाडी थांबवतो. संकेतला काही कळायच्या आतच त्या गाड्यांमधून तोंडाला काळे मास्क बांधलेले काही लोक उतरतात. ते लोक गाडीच्या काचेवर जोरात हॉक्या मारतात, ज्यामुळे काच फुटते. काय करताय तुम्ही लोक? कोण आहात तुम्ही? संकेत त्यांना थांबवायचा प्रयत्न करतो. त्याला अजिबात समजत नव्हतं की हे लोक कोण आहेत आणि अचानक कुठून आले. जिया सुद्धा थोडी घाबरते. ते लोक सुमारे 8-10 जण होते. उंच मजबूत शरीरयष्टीची आणि त्यांच्याकडे शस्त्रास्त्रही होती. त्यातील काही जण गाडीच्या खिडक्या उघडून एका बाजूने संकेतला आणि दुसऱ्या बाजूने जियाला गाडीबाहेर ओढतात.
त्यांच्याकडे बंदुकासुद्धा असतात. त्यापैकी एक जण जियाला घट्ट पकडतो आणि तिच्या कपाळावर बंदूक ठेवतो. जियाला अशा परिस्थितीत पाहून संकेत अस्वस्थ होतो. अरे काय करताय तुम्ही? सोडा माझ्या बायकोला. दूर व्हा तिच्यापासून, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. कोण आहात तुम्ही आणि काय हवंय तुम्हाला? त्यांच्यातील एक जण, ज्याने जियाला पकडलं होतं, तो उत्तर देतो. जास्त शहाणपणा करायचा नाही, नाहीतर या मुलीच्या मृत्यूला तूच जबाबदार असशील. बंदूक चालवायला आणि तिचं डोकं उडवायला मला जास्त वेळ लागणार नाही. संकेतला खूप राग येतो आणि तो त्याच्या हातातून सुटायचा प्रयत्न करतो. काय पाहिजे तुम्हाला? पैसे हवेत? मी देईन. फक्त जियाला सोडा. माझ्या बायकोला काही करू नका. त्यातील दुसरा एक जण पुढे येतो आणि म्हणतो, आम्हाला पैशांची गरज नाही. ते तर आम्हाला आधीच मिळालेत. आता फक्त ते काम करायचं आहे ज्यासाठी आम्हाला पैसे मिळाले आहेत. त्या माणसाचं बोलणं ऐकून संकेतच्या भुवया उंचावतात. कोणाने पैसे दिले आहेत तुम्हाला आणि कोणत्या कामासाठी? आमच्याशी काय संबंध आहे? त्या माणसाने आपल्या लोकांना इशारा केला आणि त्यानंतर ते लोक संकेतला हॉकीने मारू लागतात. जिया एका माणसाच्या गन पॉईंटवर उभी होती आणि समोर संकेतला मार खाणारे पाहून घाबरली होती. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले होते. संकेत त्या लोकांविरुद्ध प्रतिकार करायचा प्रयत्न करतो, पण ज्याने जियाला पकडलं होतं तो तिला मारण्याची धमकी देतो, त्यामुळे संकेत लढू शकत नाही. ते लोक संकेतला निर्दयीपणे मारतात. एका माणसाने हॉकीने त्याच्या डोक्यावर जोरात वार केला, त्यामुळे त्याचं डोकं फिरायला लागतं आणि तो खाली कोसळतो. संकेतच्या डोक्यातून रक्त वाहू लागतं. त्याच्या डोळ्यांपुढे अंधुक दिसू लागतं. तो जमिनीवर पडलेला असतो, पण त्याचं लक्ष फक्त जियाकडे असतं, जी अजूनही त्या माणसाच्या गन पॉईंटवर उभी असते. संकेत हळूहळू आपला हात जियाकडे वाढवतो, पण त्याला प्रचंड चक्कर येते आणि तो पूर्णपणे बेशुद्ध होतो. संकेत लुथरा बेशुद्ध होताच एक उंच पुरुष, जो निळ्या बिझनेस सूटमध्ये होता आणि ज्याने डोळ्यांना गॉगल्स लावले होते, हळूहळू वाहनाच्या दिशेने येऊ लागतो. त्याच्या चेहऱ्यावर एक सैतानी चमक होती आणि ओठांवर एक विकृत हास्य. जिया त्या माणसाकडे पाहते. तो कोणी दुसरा नव्हे तर आर्यन होता. आर्यन जियाकडे पाहत म्हणतो, हाय जान, कशी आहेस तू? इतक्या दिवसांनी भेटतोय आपण. तुला माहीत आहे मी तुला किती मिस केलं? आर्यन जवळ येतो आणि जियाला घट्ट मिठी मारतो. जिया शांतपणे आपल्या जागेवर उभी राहते आणि कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. तिची नजर खाली पडलेल्या आणि बेशुद्ध झालेल्या संकेत लुथरावर खिळलेली असते. मिठी सोडल्यानंतर आर्यन जियाचा चेहरा हातात घेतो आणि म्हणतो, जान, तू पण मला खूप मिस केलं ना? मला माहिती आहे, या कमिन्यामुळे आपल्याला खूप काळ वेगळं राहावं लागलं, पण आता नाही. याची हिंमत तरी कशी झाली तुला माझ्यापासून दूर नेण्याची? आता याला त्याची शिक्षा मिळालीच आहे. तू काळजी करू नकोस, मी आलोय ना. आता तुला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. मी कायम तुला माझ्याजवळ ठेवेन. आर्यन जियाचा हात धरून तिला तिथून घेऊन जायला लागतो. चल जान, आपल्या घरी चल, तुझं आणि माझं घर. तो तिला घेऊन जाण्यासाठी पावले उचलतो, पण जिया एकही पाऊल उचलत नाही. हे पाहून आर्यन हैराण होतो आणि तिच्याकडे पाहतो. तो पाहतो की जिया त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आणि संकेत लुथराकडे बघते आहे. तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी काळजी दिसत होती. हे पाहून आर्यन चिडतो आणि कठोर आवाजात म्हणतो, जान, मी सांगतोय चल. पण जिया तिथून हलत नाही. हे पाहून आर्यनला प्रचंड संताप येतो आणि तो तिला जोरात थप्पड मारतो, ज्यामुळे ती जमिनीवर कोसळते. या काही महिन्यात याने तुझ्यावर असा काय जादू केला की तू माझ्याकडे दुर्लक्ष करत आहेस? विसरलीस का जान की मीच तुझा देव आहे, तुझं सर्वस्व आहे. तू फक्त माझी आहेस. मला सोडून तुझी नजर दुसऱ्या कोणावर जावी हे मी सहन करणार नाही. आर्यन तिला खेचून जबरदस्तीने उभं करतो, पण जियाच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटत नाही. आर्यन नंतर त्याच्या पॅन्टमधून बंदूक काढतो आणि संकेत लुथरावर रोखतो. जियाला बळजबरीने ओढत तो म्हणतो, याच्यामुळे तू माझ्यापासून दूर गेलीस. आता जर तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी इथेच त्याचा खेळ संपवीन. मी पाहतोय की तू ह्याच्या प्रेमात पडायला लागली आहेस, पण तुला ह्याचा काही अधिकार नाही. मी तुला ह्याची परवानगी कधीच देणार नाही. तू फक्त माझी आहेस आणि जर तू कोणाकडे दुसऱ्याच नजरेने पाहिलंस तर मी त्याला जिवंत ठेवणार नाही. संकेत लुथरावर बंदूक रोखलेली पाहून आणि त्याचा जीव धोक्यात आहे हे जाणून जियाच्या चेहऱ्यावर थोडीशी हालचाल होते. तिच्या डोळ्यात भीती उतरते. काळजी स्पष्ट दिसायला लागते. हे पाहून आर्यन आश्चर्यचकित होतो आणि असत म्हणतो, ओ माय गॉड जिया, तू खूप बदलली आहेस. या हरामखोराने तुला पूर्ण बदलून टाकलं. कमाल आहे. आता मला संकेत लुथराला तडपवण्यात अधिक मजा येईल. आता नीट ऐकून घे. जर तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी इथेच तुम्हा दोघांना संपवेन. चुपचाप माझ्यासोबत चल. तो जियाला जबरदस्तीने तिथून खेचून नेतो. जिया त्याच्यासोबत जाऊ लागते, पण वारंवार मागे वळून संकेत लुथराकडे पाहते, जो रक्ताने माखलेला बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर पडलेला असतो. आर्यन जियाला गाडीत ढकलतो आणि बेदम मारतो, अगदी जणू काही ती एखादा सामानाचा गठ्ठा आहे. नंतर तो गाडीने वेगात तिथून निघून जातो. त्याचे साथीदार संकेत लुथराला मृतावस्थेत सोडून निघून जातात. आर्यन जियाला एका नवीन घरात घेऊन जातो. हे आधीचं घर नव्हतं.
वेगळ्या ठिकाणी होतं. त्याच्या चेहऱ्यावर एक काळोखी छटा होती. तो प्रचंड रागात दिसत होता. घरात पोहोचल्यावर आर्यन तिला जमिनीवर फेकतो. त्यानंतर तो आपली बेल्ट काढू लागतो आणि हसत म्हणतो, इतक्या महिन्यांपासून तू माझ्यापासून दूर होतीस. तुला तुझी खुराक खूप आठवत असेल ना? काळजी करू नकोस. आज मी सगळ्या महिन्यांची भरपाई करीन. आज तुला तुझी पूर्ण खुराक मिळेल. हे बोलून तो क्रूरपणे जियाला बेल्टने मारू लागतो. पण जिया टसते मस होत नाही. तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव उमटत नाही. ती शांतपणे आर्यनच्या मारहाणीला सहन करत राहते. आर्यन तिला इतक्या अमानुषपणे मारतो की तिच्या अंगातून रक्त वाहू लागते. त्याला अजिबात दया येत नाही. तो तिला निर्दयीपणे मारत राहतो जोपर्यंत तो स्वतः दमून जात नाही. शेवटी जेव्हा तो आपला पूर्ण राग, संपूर्ण क्रौर्य आणि विकृती जियावर उतरवतो तेव्हा तो मारणं थांबवतो. आर्यन जियाला मारत होता आणि जोरजोरात श्वास घेत होता. त्याचा राग अजूनही शांत झाला नव्हता. त्याला जियाला अजून जास्त त्रास द्यायचा होता, कारण जियाला वेदना देणं हेच त्याच्या समाधानाचं एकमेव साधन होतं. तो स्वयंपाकघरात गेला आणि 2 डबे घेऊन आला. जियाचे कपडे फाटले होते. तिच्या शरीरातून रक्त वाहत होतं, पण ती निश्चित जमिनीवर पडलेली होती. आर्यनच्या हातात असलेले डबे मीठ आणि मिरचीचे होते. आर्यन मुठभर मीठ आणि मिरची काढून जियाच्या जखमांमध्ये चोळू लागला. जियाला इतक्या वेदना होत होत्या की एखादा दगडही यातनेने कळवळला असता, पण तिच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता. आर्यनने तिला पुरेपूर त्रास दिल्यानंतरच त्याला समाधान मिळालं. शेवटी त्याने जियाला नेहमीप्रमाणे साखळदंडांनी बांधून ठेवलं. जिया खोलीत गादीखाली एका जिवंत मृत्यासारखी पडलेली होती. तिच्या डोळ्यांमध्ये कुठलाही भाव नव्हता, ना वेदना ना वेदनांचा प्रत्यय. पण अचानक तिच्या डोळ्याच्या एका कोपऱ्यातून एक अश्रू टपटपला. जिया! संकेत अचानक घाबरून तिकडे जागा झाला आणि स्वतःला एका बिछाण्यावर आढळला. तो धडपडत उठला. त्याचा श्वास फुललेला होता, जणू त्याने एखादं भयंकर स्वप्न पाहिलं होतं. त्याच्या डोक्यात तीव्र वेदना होत होती आणि त्याने पाहिलं की तो एका खोलीत आहे. आजूबाजूच्या भिंती पांढऱ्या होत्या. हाताला सलाईंच्या सुई लावलेल्या होत्या आणि आजूबाजूला अनेक यंत्रणा ठेवल्या होत्या. तो रुग्णालयात होता, पण तो तिथे कसा पोचला हे त्याला ठाऊक नव्हतं. तेव्हाच खोलीचं दार उघडलं आणि आकाश आणि राजेंद्र धावत आत आले. आकाश धावतच संकेतच्या जवळ गेला. संकेत खूप तणावात दिसत होता. संकेत, संकेत, तू ठीक आहेस ना? थँक गॉड, तुला शुद्ध आली. तुला माहीत आहे, गेल्या 3 दिवसांपासून तू बेशुद्ध होतास. आम्ही सगळे खूप घाबरून गेलो होतो. आकाशचं बोलणं ऐकून संकेतच्या डोळ्यांचा थरकाप उडाला. काय? 3 दिवस? मी 3 दिवस बेशुद्ध होतो? आकाशने होकारार्थी मान हलवली. हो, 3 दिवसांपूर्वी काही लोकांना तू रस्त्यावर खूप गंभीर अवस्थेत सापडलास. डॉक्टरांनी तुला वाचवण्यासाठी खूप मेहनत घेतली. हे सगळं काय झालं संकेत? आणि जिया कुठे आहे? आम्ही गेल्या 3 दिवसांपासून तिला शोधतोय. ती कुठे आहे? ती तर तुझ्यासोबत होती ना? मग कुठे गेली ती? आणि तुझी ही अवस्था कोणी केली? संकेत आकाशचं बोलणं ऐकून अजून जास्त अस्वस्थ झाला. जिया, जिया, त्या लोकांनी जियाला उचलून नेलं. नाही, मला तिला शोधायला हवं. मला जिया सापडायलाच हवी. संकेत बेडवरून उठून धावत सुटला, पण आकाश आणि राजेंद्रने त्याला अडवलं. राजेंद्र त्याला समजावत म्हणाला, संकेत शांत हो. तुझी तब्येत अजून ठीक नाही. आधी नीट सांग की नक्की काय झालं? कोण घेऊन गेला जियाला? आणि तुझी ही अवस्था कोणी केली? आकाशनेही विचारलं. हो संकेत, आम्हाला सगळं स्पष्टपणे सांग. बघ, जिया गायब आहे आणि तिला शोधणं अत्यंत गरजेचं आहे. तिला कुठलीही अडचण येऊ नये. संकेतने खोल श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. आम्ही विमानतळावरून परत येत होतो तेव्हा काही गुंड्यांनी आमच्यावर हल्ला केला. ते कोण होते मला माहीत नाही, पण त्यांनी जियाला बंदुकीच्या धाकात ठेवले आणि नंतर मला बेदम मारलं. मी बेशुद्ध पडलो. शेवटचं मी जियाला पाहिलं होतं. ती खूप घाबरलेली होती. ते लोक तिला घेऊन गेले. आम्हाला जियाला शोधावंच लागेल, कोणत्याही किमतीत. मी तिला गमावू शकत नाही. आकाशने त्याचा हात धरला आणि शांत करत म्हणाला. हो संकेत, आम्हाला समजतंय. आम्ही आधीच पोलिसात तक्रार केली आहे. जिया जिथे असेल पोलीस तिला शोधून काढतील. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस नक्कीच तिला वाचवतील. संकेतला काहीच संयम नव्हता. त्याला फक्त जिया हवी होती. ती कोठे असेल? ती कोणत्या संकटात असेल? तिच्यावर काय होत असेल? तिची आधीच परिस्थिती चांगली नव्हती आणि आता हे सगळं. ती हे कसं सहन करणार? आकाशने विचारलं. पण ते लोक कोण होते संकेत? तुला काही अंदाज आहे का? संकेतने नकारार्थी मान हलवली. मला माहीत नाही ते कोण होते, पण मला हे नक्कीच माहीत आहे की त्यांना कोणी पाठवलंय आणि जिया सध्या कोठे असेल. आकाश आणि राजेंद्र दोघंही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. तेवढ्यात दार उघडलं आणि रिधिमा धावत आत आली. संकेत भैया, तुम्हाला शुद्ध आली? थँक गॉड, संकेतने तिला पाहताच विचारलं. रिधिमा, आर्यन कुठे आहे? संकेतचा प्रश्न ऐकून रिधिमा गोंधळली. तो बाहेर गेला आहे भैया. मी त्याला अनेकदा कॉल केला पण तो लागत नाहीये. 3 दिवसांपूर्वी त्याचा एकच मेसेज आला होता.
तो काही महत्त्वाच्या बिझनेस डीलसाठी परदेशी जात आहे. त्यानंतर त्याच्याकडून काहीच संपर्क नाही. हे ऐकून राजेंद्र आणि आकाश संभ्रमात पडले की संकेत आर्यनबद्दल का विचारतोय. पण संकेतच्या चेहऱ्यावरचा राग प्रचंड वाढला होता. आकाशने विचारलं, संकेत, तू म्हणालास की तुला माहिती आहे जियाला कोणी पळवून नेलंय. सांग, हे कोणी केलंय? संकेतने दात ओठखात उत्तर दिलं, आर्यन. हे सगळं आर्यनचं काम आहे. त्यानेच जियाला पळवून नेलं. त्यानेच मला या अवस्थेत आणलं. संकेतचं हे ऐकून सगळेच सुन्न झाले. अगदी रिधिमा देखील अवाक झाली. भैया, तुम्ही काय बोलताय? आर्यन असं का करेल? संकेत संतापाने म्हणाला, कारण त्याला जिया हवी आहे. हे ऐकून सगळे अधिकच चकित झाले. पण रिधिमाला मात्र संताप आला. बस, पुरे भैया. त्या 2 पैशाच्या मुलीसाठी तुम्ही माझ्या नवऱ्यावर असा आरोप करू शकत नाही. हो, लग्नाच्या आधी ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते. पण आता आर्यन माझ्यावर प्रेम करतो. आम्ही लग्न केलंय आणि जियासुद्धा आता तुमची पत्नी आहे. तो तिचा विचारही करू शकत नाही. रिधिमाच्या बोलण्यावर राजेंद्र आणि आकाश अवाक झाले. राजेंद्र धक्क्यात म्हणाला, काय? आर्यन आणि जिया आधी एकमेकांवर प्रेम करत होते? संकेत संतापाने उठला आणि म्हणाला, तो तिला प्रेम करत नव्हता. त्याने तिला कैद करून ठेवलं होतं. तो एक मनोरुग्ण आहे. त्याने माझ्या जियाची जी अवस्था केली आहे ती पाहिल्यावर तुम्हालाही धक्का बसेल. रिधिमाला तिच्या नवऱ्याबद्दल हे ऐकून अजूनच संताप आला. बस, खूप झालं भैया. त्या फालतू मुलीसाठी तुम्ही माझ्या नवऱ्याला कटघऱ्यात उभं करू शकत नाही. संकेत रागाने दात खात मोठ्या उग्र आवाजात म्हणाला, तोंड सांभाळून बोल रिधिमा. तू माझ्या पत्नीबद्दल बोलते आहेस. विसरू नकोस, मी खूप काही सहन करू शकतो, पण जियाचा अपमान मुळीच नाही. सगळे खूपच आश्चर्यचकित झाले. रिधिमाच्या डोळ्यात तर अश्रूही तरळले. कारण संकेत भावाने कधीही तिच्याशी कठोर आवाजात बोलले नव्हते आणि आज तो तिच्यावर ओरडत होता. रिधिमा रडत म्हणाली, काय जादू येतो त्या मुलीला? तिने तुम्हालाही आपल्या जाळ्यात अडकवलं. आय हेट हर, आय हेट हर. रिधिमा रडतच तिथून निघून गेली. राजेंद्रने संकेतकडे पाहत गंभीर आवाजात विचारले, संकेत, आम्हाला संपूर्ण सत्य सांग. संकेत आकाश आणि राजेंद्रला सगळी कहाणी सांगतो. तो त्याच्या फोनमध्ये जियाचे रिपोर्ट्स त्यांना दाखवतो आणि विकीच्या मदतीने त्याची सत्यता सिद्ध करतो. याशिवाय तो आर्यनचे मेसेज आणि त्याच्या कॉल रेकॉर्डिंग्सही ऐकवतो. हे सर्व ऐकून राजेंद्र आणि आकाशच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना कधी स्वप्नातही वाटले नव्हते की आर्यन, जो त्यांच्यासमोर एक आदर्श व्यक्ती म्हणून वावरत होता, तो प्रत्यक्षात इतका क्रूर आणि विकृत असेल. आता त्यांना समजत होतं की जिया का नेहमी अस्वस्थ आणि विचित्र वागत होती. संकेत आकाशला म्हणाला, भाऊ, आपल्याला काहीही करून जियाला शोधलं पाहिजे. देव जाणे ती कुठे असेल, कशा अवस्थेत असेल. आकाश गंभीर स्वरात म्हणाला, तू काळजी करू नकोस. मी संपूर्ण शहराच्या पोलिसांना जियाला शोधायच्या मोहिमेत लावतो. ती लवकरच सापडेल. दुसऱ्या बाजूला एका छोट्याशा बंगल्यात सोफ्यावर बसलेला आर्यन मद्यप्राशन करत होता. तो फोनवर बोलत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक सैतानी हसू होतं. जिया त्याच्यासमोर जमिनीवर गुडघे टेकून बसली होती आणि आर्यनचा एक पाय तिच्या डोक्यावर दाबलेला होता. त्या क्षणी जिया जणू त्याची पाळीव गुलाम वाटत होती. आर्यन मोठ्याने हसत फोनवर म्हणाला, तो जरी 11 देशांच्या पोलिसांना का न लावो, तरीही माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्याला शोधू दे. काही दिवसांनी तो थकून जाईल आणि हार मानेल. प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा आणि मला अपडेट देत राहा. त्याने फोन कट केला आणि संपूर्ण ग्लास रिकामा करत सैतानी आवाजात जियाला म्हणाला, ऐकलंस ना ग? तुझा नवरा वेड्या कुत्रासारखा आपल्याला शोधतोय. त्याला वाटतं तो तुला वाचवू शकेल. पण त्याला काय माहिती, आर्यनला शोधणं इतकं सोपं नाही. त्यानं माझ्या पिंजऱ्यातली फुलपाखरू चोरण्याची चूक केली आहे. त्याला काय वाटतं मी शांत बसेन? मूर्ख कुठला. त्याला शोधू दे. या जन्मात तर नाहीच, पुढच्या 7 जन्मातही तो तुला पाहू शकणार नाही. तो तडफडत राहील आणि तू इथे माझी सेवा करत राहशील. संकेतचं नाव ऐकताच जियाच्या मृतासारख्या वाटणाऱ्या डोळ्यात अचानक एक हालचाल होते. आर्यन जोरात हसला आणि म्हणाला, आता मला बाहेर जावं लागेल. पाहूया तुझा आशिक तुला शोधण्यासाठी किती आटापिटा करत असतोय. इतकं बोलून आर्यनने जियाला जोरात लाथ मारली आणि ती मागे पडून जमिनीवर आपटली. पण ती तिथेच पडून राहिली. आर्यन उठून त्याच्या खोलीत जातो आणि काही वेळानंतर जिया त्याच्या मागोमाग जाते. तिच्या कानात अजूनही संकेतचं नाव घुमत होतं. जियाला बेड्यांमध्ये जखडल्यानंतर आर्यन पुन्हा बाहेरील जगात निघून जातो. तो बंगल्यातून बाहेर पडतो. एका बोटीमध्ये बसतो आणि तिला घेऊन दूर कुठल्या तरी किनाऱ्यावर जातो. त्या घराचा अवतार असा होता की ते जणू एखाद्या बेटावर उभारले गेले होते. इकडे आकाश आणि संकेत पोलीस दलासोबत संपूर्ण शहराचे चप्पे चप्पे पालथे घालतात जियाला शोधण्यासाठी. असाच शोध घेत घेत जवळपास एक संपूर्ण आठवडा निघून जातो. संकेत पूर्णपणे तुटून गेला होता. तो आपल्या खोलीत आपल्या बेडवर बसून मोबाईलमध्ये जियाचा फोटो बघत होता. त्याच्या नजरेत तीव्र उदासी आणि अश्रू होते. त्याने फोटो छातीशी घट्ट लावला आणि हळू आवाजात बोलला, कुठे आहेस जिया? कुठे आहेस? प्लीज माझ्याकडे परत ये. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. त्या दरम्यान आर्यनची गाडी लुथरा मेन्शनच्या बाहेर येऊन थांबते.
तो कारची काच खाली करतो. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी सैतानी चमक असते आणि त्याने डोळ्यांवर काळे गॉगल घातलेले असतात. तो हसत म्हणतो, जरा पाहू तरी. जियाच्या आठवणीत वेडा झालेला संकेत अजून जिवंत आहे का नाही. आर्यन गाडीतून उतरतो आणि मोठ्या विश्वासाने लुथरा मेन्शनमध्ये प्रवेश करतो. त्याने आत शिरताच घराचा मोठा दरवाजा उघडला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, रिदिमा बेबी, आय एम बॅक. घरात सगळेजण हॉलमध्ये बसले होते आणि वातावरण गंभीर होतं. आर्यनच्या अचानक प्रवेशाने सर्वजण त्याच्याकडे बघतात आणि आश्चर्यचकित होतात. मात्र आर्यनच्या चेहऱ्यावर अशा भावनांची लवलेशही नव्हती, जणू काही घडलेच नव्हते. त्याला पाहताच रिदिमा आनंदाने धावत येते आणि त्याला मिठी मारते. आर्यन, फायनली तू परत आलास. आय मिस्ड यू सो मच. आर्यननेही तिला घट्ट मिठी मारतो आणि म्हणतो, आय मिस यू टू बेबी. म्हणूनच तर तुझ्याकडे लवकर परत यायचं ठरवलं. संकेतने आर्यनला पाहताच संतापाने आपल्या मुठी आवडल्या. तो त्याच्याकडे जाण्यासाठी पुढे होतो, पण त्याआधीच आकाश त्याचा हात धरतो आणि डोळ्यांनीच त्याला शांत राहण्यास सांगतो. संकेतच्या मनात मात्र तुफान उसळलेलं असतं. त्याला आर्यनला जागच्या जागी ठार मारायचं होतं. तो त्याच्यावर तुटून पडू इच्छित होता आणि विचारू इच्छित होता की जियाला त्याने कुठे लपवलं आहे. संकेतने त्या घरातही शोध घेतला जिथे आधी जिया कैदेत होती, पण तिथे तिचा माकमूसही नव्हता. आर्यन घरातल्या बाकी सदस्यांकडे वळतो. त्याच्या तिरक्या नजरा संकेतकडे असतात, जणू तो त्याच्या व्यथा पाहून मनोमन हसत होता. तो राजेंद्रच्या पाया पडतो आणि आकाशशी हस्तांदोलन करतो. घरातले लोक वरून त्याच्याशी सामान्य वागत होते, पण त्यांच्या मनातही आर्यनबद्दल प्रचंड रोष होता. आर्यन संकेतच्या जवळ जात हसत म्हणाला, कसा आहेस? कित्येक दिवसांनी दिसलास. तुझं काय चाललंय? संकेत संतापाने दाट चावत उत्तरतो, तुला मी कधीच विसरू शकत नाही. संकेतच्या डोळ्यांतील तीव्र रोष आर्यनला स्पष्ट जाणवत होता, पण संकेत आकाशच्या सांगण्यामुळे आपला राग रोखून उभा होता. संकेत खोलीत आकाशशी संतापाने म्हणाला, भाई, तुम्ही मला थांबवलं का? तुम्हाला माहिती आहे ना त्याने काय केलंय? जिया त्याच्या तावडीत आहे. त्याने तिला कुठेतरी दडवून ठेवलंय. आकाश समजावत म्हणाला, येस संकेत, आणि म्हणूनच आपण शांत राहायला हवं. जियाला शोधायचं असेल तर आर्यनशिवाय आपल्याला कोणीही मदत करू शकत नाही. तोच एकटा जाणतो की ती कुठे आहे. जर आपण त्याच्याशी आत्ता शत्रुत्व घेतलं तर जियापर्यंत पोचण्याचा मार्गच बंद होईल. संकेतने आपल्या भावाच्या युक्तीचा विचार केला आणि हलकसं मान हलवली, पण त्याचा चेहरा अजूनही काळसर संतापाने भरलेला होता. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, जिया सुरक्षित असेल का? ती कशी असेल? काही दिवस असेच तणावात निघून जातात. अखेर तो दिवस उजाडतो, ज्या दिवशी रिदिमाचा वाढदिवस होता. ती खूप आनंदी होती, कारण आर्यनने तिच्यासाठी एक भव्य आणि शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. आर्यनला हे माहीत होते की संकेत त्याच्यावर सतत लक्ष ठेवून आहे, पण तोही कमी चतुर नव्हता. त्यानेही संकेतवर गुप्त नजरे ठेवण्यासाठी काही माणसं नेमलेली होती. संकेत जिथे जाईल तिथे त्याचा मागोवा घेतला जात होता. आर्यन कामाच्या काही कारणांनी सध्या बाहेर निघून जातो. तो आपली गाडी घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो जिथून तो जियापर्यंत जाऊ शकतो. गाडीतून बाहेर पडल्यावर आर्यन आपल्या एका माणसाला फोन लावतो आणि विचारतो, संकेत कुठे आहे? तो माणूस घराच्या पार्टीच्या डेकोरेशनसाठी वेश बदलून आला होता, जेणेकरून संकेतवर लक्ष ठेवता येईल. संकेत त्याच्यासमोरच हॉलमध्ये सोफ्यावर बसलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते आणि तो काहीतरी विचार करत असल्यासारखा वाटत होता. तर संकेत जियाला आर्यनच्या तावडीतून सुटवू शकतो का, हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. धन्यवाद.